घरामध्ये या वेळेत मारा झाडू. स्वयंलक्ष्मी घरामध्ये येईल. घरामध्ये नावालाही गरिबी राहणार नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की झाडूचा थेट संबंध हा माता लक्ष्मीची आहे. वास्तुशास्त्रामध्ये तर झाडूविषयी अनेक असे नियम सांगितले आहेत की ज्यामुळे आपल्याला त्याचे शुभ अशुभ फळ मिळत असतात. ह्या व्हिडिओमध्ये आपण झाडूविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. झाडू कोणत्या दिशेने ठेवणे योग्य असते, झाडू कधी बदलावा, झाडूबद्दल अशा कोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाही की ज्या वास्तुशास्त्रामध्ये लिहिलेले आहे. जर तुम्ही ह्या चुका केल्या तर तुम्हाला जीवनामध्ये दरिद्री, समस्या आणि अडचणी यांचा सामना करावा लागतो. जर तुम्ही झाडूशी संबंधित असलेले योग्य उपाय शिकून घेतले आणि ते जर तुम्ही केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही की जेणेकरून तुमच्यावर गरिबीची समस्या येणार नाही. तुमच्यावर लक्ष्मीची कृपा दृष्टीने घरामध्ये पैसे टिकून राहील. हे उपाय कोणते आहे त्याची माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील. तर मित्रांनो, आपल्या भारतीय जीवनात घराला मंदिर मानलं जाते आणि असंही म्हटलं जाते की जर आपण घर स्वच्छ नीट ठेवलं तर घरामध्ये लक्ष्मी वास करते. या उलट जर आपण घर अस्वच्छ ठेवलं तर त्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही. जर तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितलेल्या वेळेस झाडू मारला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील. वास्तुशास्त्रामध्ये असे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जर तुम्ही सूर्योदयानंतर सकाळच्या वेळी झाडू मारला तर घरात असलेली नकारात्मकता ऊर्जा निघून जाऊन सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते. जर तुम्हाला सकाळच्या वेळेत झाडू मारण्यास जमत नसेल तर दुपार व्हायच्या आधी झाडू मारावा. झाडूला कशा ठिकाणी ठेवावे, ज्या ठिकाणी तो आपल्या वारंवार नजरेस येणार नाही. जर दिवसातून 1, 2, 3 वेळा पाहण्यात आला असेल तर चालू शकते, परंतु वारंवार तो तुमच्या नजरेस येणार नाही अशा ठिकाणी त्याला लपून ठेवा. तुमच्या घरातील झाडू अन्य व्यक्ती पाहत असेल तर ते अशुभ मानलं जाते. झाडू कोणत्याही नजरेत येणार नाही अशा ठिकाणी ठेवा. दुसरा नियम असा की जुन्या किंवा तुटक्या झाडूचा वापर करणे अशुभ मानलं जाते, म्हणून कधीही अशा तुटक्या किंवा जुना झाडूचा वापर करू नये. यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ शकते. तिसरा नियम म्हणजे झाडू कधीही उभा ठेवू नये. हा खूपच जास्त अपशगुन मानला जातो. झाडूला नेहमी आळवा करून ठेवले पाहिजे. पुढील नियम म्हणजे संध्याकाळच्या वेळेस कधीही झाडू मारू नका. असं केल्याने लक्ष्मी त्याच्या घरातून निघून जाते. पुढचा नियम म्हणजे झाडूला कधीही ओलांडू नये. हे खूपच अशुभ मानलं जाते. झाडूला कधीही पायाचा स्पर्श करू नये, कारण झाडूला लक्ष्मी मानलं जाते. लक्ष्मीला पायाचा स्पर्श करणे हा खूपच अशुभ संकेत मानला जातो. त्याचबरोबर झाडू अशा ठिकाणी ठेवू नका तिची जागा स्वच्छ नसेल. हे झालं झाडूच्या बाबतीत न करणारी नियम. आता आपण पाहूया की असे कोणते उपाय करावेत की ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकते. शुक्रवारच्या दिवशी झाडू मारताना थोडेसे सेंधे मीठ टाकून झाडू मारावा. असं केल्याने लक्ष्मी टिकून राहते. झाडू खरेदी करत असताना नेहमी शनिवारच्या दिवशी झाडू खरेदी करावी. घरामध्ये झाडू तुम्ही नेहमी पश्चिम दिशेला ठेवावे. असे केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास टिकून राहतो. घरामध्ये सकारात्मकता शक्तीचा वास होतो. तुम्ही झाडू उत्तर दिशेला ठेवलं तर धनाच्या संबंधित कोणतेही निर्णय घेतले तर त्यामध्ये यश हे निश्चित येईल. झाडू धुवत असताना नेहमी स्वच्छ पाण्याने धुवावे. असे हे उपाय केल्याने नक्कीच घरामध्ये लक्ष्मीचा वास राहून घरातील असलेले पैशांची समस्या निघून जाते. अशा प्रकारे हे काही झाडूशी संबंधित नियम आहेत, ज्यांच्या जर तुम्ही अवलंबन केलं तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पैशांच्या संबंधित अडचणी निर्माण होणार नाही. घरातील प्रत्येक कार्यात यश मिळेल. घरात लक्ष्मी टिकून राहील. तर मित्रांनो,
ही माहिती जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.